12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया संपन्न। प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू। जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची, उद्या लागणार निकाल। सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ। काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप, तर संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदारांचा दावा। नवी मुंबईमध्ये मद्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना जोराची धडक। अपघात करणाऱ्या कारवर पोलीस अशी नेमप्लेट असल्यानं खळबळ। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र अनेक वाहनांचं नुकसान। संघ कुणाचाही विरोध करत नाही, संघाला प्रसिद्धी नकोय, सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्त्वाचं विधान। विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवारच घेतील। आमच्या पक्षासंदर्भात निर्णय घेण्याचा आम्हालाच अधिकार। सुनील तटकरे यांची विलिनीकरणाच्या संदर्भात प्रतिक्रिया। बिबट्यासमोर 2 फुटांवर उभा होतो संकटमोचक, उपाधीवर मंत्री महाजनांचा खुलासा। चांदवडच्या मालसाने येथे जैन समाजाचा कुंभ, जवळपास 1,25,000 स्क्वेअर फुटाचा मंडप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमोकार तीर्थ महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा। राज्यभरातून शेकडो पायीदिंड्या शेगावात दाखल। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। हरियाणाच्या फरीदाबादमधील सूरजकुंड जत्रेत पाळणा तुटून अपघात। अपघातामध्ये दोघांचा मृत्यू तर 13 जण गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।